दोन नाणी एकाच वेळेस फेकली असता या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना ए व बी संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। घटना ए दिली आपल्याला कमीत कमी एक छापा मिळणे आणि घटना बी आहे एकही छापा न मिळणे। कृती दोन नाणी एकाच वेळेस फेकली असता नमुना अवकाश एस आहे। इथे आपल्याला नमुना अवकाश लिहून दिलाय, फक्त तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। प्रश्न आहे दोन नाणी एकाच वेळेस फेकली। ह्या प्रश्नाचा नमुना अवकाश लिहिण्यासाठी एक ट्रिक आहे, त्याला तुम्ही जरूर बघा। आपल्याला दोन नाणी दिली आहे, त्यामुळे आपण एच व टी एकदा लिहायचं आहे, छापा व काटा। आता दोन नाणी असल्यामुळे याच्या खाली एक ॲरो करायचा, बाण करायचा, टीच्या पण खाली एक बाण करायचा आणि पुन्हा त्याच्या खाली हे शब्द क्रमाने रिपीट करायचे, पुन्हा लिहायचे एच टी। अशा रीतीने आपल्याला ह्या आकृतीवरून दोन नाणी एकाच वेळी फेकली असता याचा नमुना अवकाश लिहिण्यासाठी मदत होईल। कशा रीतीने ते बघा। पहिलं असेल एच जी आपली पहिली रिक्त स्थान आहे, दुसरं असेल एच टी जी ऑलरेडी इथे लिहिलेली आहे, तिसरं आहे टी एच ती सुद्धा इथे लिहिलेली आहे आणि चौथा आहे टी टी। अशा प्रकारे आपण हे दोन रिक्त स्थान भरलेले आहेत। आता आपण बघूया घटना ए जी आपल्याला दिलेली आहे। घटना ए आहे कमीत कमी एक छापा मिळणे। मित्रांनो, कमीत कमी एक छापा शोधण्यासाठी एक ट्रिक आहे। सर्वप्रथम आपण कमीत कमी एक मध्ये फक्त एक छापा शोधायचा आहे, त्यामुळे टी एच जो इथे ऑलरेडी लिहिलेला आहे आणि एच टी तो सुद्धा इथे लिहिलेला आहे। एक छापा लिहिल्यानंतर याच्यानंतर आपण एकापेक्षा जास्त म्हणजे दोन छापे मोजायचे आहेत। इथे दोन छापे म्हणजे एच आहे, आपण या रिक्त स्थानामध्ये एच लिहायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला घटना ए चा संच मिळेल। पुढची घटना आहे घटना बी, एकही छापा न मिळणे। आपण जो नमुना अवकाश लिहिलाय त्याच्यामध्ये एकही छापा नसणाऱ्या आपल्याला घटना बी एकही छापा न मिळणे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या नमुना अवकाश मधनं जिथे एकही छापा नाही असा घटक लिहायचा आहे आणि नमुना अवकाश मध्ये एकही छापा नाही असा घटक आहे टी टी, त्यामुळे बी या ठिकाणी टी टी हा घटक येणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार एज्युकेशन चॅनलला नक्की भेट द्या।